काय रे, झाली का कामं? काय मला विचारतेस? म्हणजे दोघांनी विचारते ना. हो, पण काय झालं? हां काय व्हायचंय? अरे लग्नाची तयारी नको का करायला? हा, आमंत्रण पत्रिका छापायच्या आहेत, कपडे खरेदी करायचे आहेत, केवढी कामं पडली आहेत. मग काय? मग काय काय, माझ्या एकटीच्यानी एवढं सगळं होणार नाही, मला मदत लागेल. आजी ऑफकोर्स आम्ही दोघं आहोत ना तुझ्या मदतीला. आहात ना मदतीला. मग आता एक काम करा, तू आणि अमूल्य आणि तू आणि आरती चौघ जण जा आणि कपड्यांची खरेदी करा. अगं मी ऑनलाईन घेतो ना कपडे. ऑनलाईन काय? बघ हेच सांगते, अरे लग्नाच्या कपड्यांची खरेदी कुणी ऑनलाईन करतं का विक्रांत? हा, दुकानात जा, कपडे घालून बघ, कसे दिसतायत ते बघ आणि मग खरेदी कर ना. काय आता राहतं काय? हा, निमंत्रण पत्रिका, आहेर, दागिने आणि पाहुण्यांची यादी, हो ना, ते मी बघते. ओके. विक्रांत, कुणाच्या लग्नाची चर्चा चालली आहे? मोबाईल मध्ये काय डोकं घालून बसलायस रे? मग पुन्हा त्या फोन मध्ये घुसलेला दिसलास ना तर बघ. वेदांत, मला बोलायचं. कसली घाई आहे, मी बोलते त्यांच्याशी. मला त्याच्याशी आत्ताच्या आत्ता बोलायचंय. अगं काय झालं? काय नाही झालंय ते विचार. ती मुलगी मला वाटेल तसं बोलली. तू आत गेलास आणि त्याच्यानंतर त्या मुलीनी, कारण तुमचा मुलगा माझ्या नादाला लागलाय, हो ना सासूबाई? याने तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की अमूल्य चीज क्या. आम्ही दोघी बहिणींनी तुमच्या दोन्ही मुलांना लग्नाआधीच आमच्या मुठ्ठीत ठेवलं. कोणाचंही न ऐकणारा वेदांत वानखेडे आता माझ्या तालावर नाचतो. एवढं सगळं झालं तरी सुद्धा तुला ती साधी वाटते? अगं पण अमूल्य असं वागणं शक्यच नाहीये नूतन. तेच ना आई, तुला काही स्वप्न वगैरे पडलं का? अरे स्वप्न नाही, जे झालं तेच सांगते रे मी. नाही अगं आई, अमूल्य असं बोलूच शकत नाही. तुमचा कोणाचाही माझ्यावर विश्वास नाही ना, पण मी जे काही घडलं तेच तुम्हाला सांगतेय. आई हे बघ, मी आणि अमूल्य सुद्धा खूपदा भांडलोय, पण ती असं या लेवलला जाऊन नाही वागत. ती तिची डिग्निटी नाही सोडणार. अरे मी खरं तेच सांगतेय. आई काल तुमच्यात जे काही झालं ना ऑफिसमध्ये, त्यामुळे ती खूप गिल्टी फील करत होती. सो ती असं वागणं शक्य नाहीये. ठीक आहे, तुमचा कोणाचाच माझ्यावर विश्वास नाहीये ना. मी सुद्धा शब्द देते, दाखवून देईन ती अमूल्य कशी येते. आई आजी हे काय नवीन? बघ ना आजी, तूच सांग, अमूल्य असं वागू शकते का? नाही रे, अमूल्य असं वागणंच शक्य नाहीये. मला ना आता खरंच नूतनची खूप काळजी वाटायला लागली. हे असं का वागतेय ना हेच कळेन असं झालंय मला. मी वेदांच्या घरी गेले होते. तू घरी पण पोहोचलीस त्याच्या? वाव, म्हणजे लवकरच काहीतरी गोड बातमी येणार आहे वाटतं. ताई कसली गोड बातमी, तुला माहिती नाही सगळं नाटक आहे. अगं हो, पण तरी सुद्धा. माझं भांडण झालंय नूतन काकूंसोबत. भांडण का? अगं विचारू नको ताई. काल ऑफिस मध्ये आल्या होत्या, वाटेल ते बोलून गेले. काल मी केलं कंट्रोल, पण आज नाही राहवलं मला. असं काय म्हणाल्या त्या? त्या मला म्हणाल्या, अच्छा म्हणजे आता तू वेदांच्या बेडरूम पर्यंत पोहोचलीस, चांगली प्रगती आहे तुझी. काय? बघ ना ग, ही काय पद्धत आहे बोलण्याची. मग माझा सुद्धा कंट्रोल सुटला आणि मी सुद्धा खूप बोलले त्यांना. नंतर मलाच वाईट वाटलं की मी असं का बोलले. पण ठीक आहे ताईडे,
ह्यामुळे एकतरी गोष्ट चांगली झाली की त्या थोडं तरी शांत होतील. त्या शांत होतील नाहीतर अजून चिडतील. तुझं बरं आहे, तुला कमीत कमी बोलता तरी आलं. माझी तर त्यांच्या समोर बोबडीच वळते. ताई अण्णांनी काय सांगितलंय आपल्याला, जिथे बोलायला हवं तिथे बोलायला हवंच. बरं मी काय म्हणते, तू वेदांशी का नाही लग्न करत? माझ्यासाठी बरंच आहे. मी लग्न केलं ना वेदांशी, नूतन काकू पळून जातील. पण आज जे काही झालं त्यानंतर मला वाटत नाही की त्या मला घरात पाऊल सुद्धा ठेवतात. वेदांत, विक्रांत, काहीही उपयोग नाहीये कारण ते दोघं झोपलेत आणि आता ते फक्त आमचं ऐकतात. का असं करताय मला? का त्रास देताय? मग तू का मला त्रास दिलास? हा, बऱ्या बोलाने सांगून कळत नाही तुला? तुला काय वाटलं आम्ही तुझं ऐकून घेऊ? अजिबात नाही. काय ग, तू आमची लायकी काढलीस, आमचे संस्कार काढले, आमच्या अण्णांशी वाटेल तशी वागलीस, मनाला येईल तसं वागलीस, आम्हाला मुद्दाम छळलंस. आमच्या विरोधात कट कारस्थानं केली. ताई आणि विक्रांतच्या साखरपुड्यात मुद्दाम तोंड उघडलं. शुभ कार्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न केलास, पण आता नाही. आता एकाचं उत्तर दोनाने मिळेल, चाबूकपणे आणि काठी सुद्धा. त्यामुळे आता भोग तुझ्या कर्माची फळं. हे लग्न नाही झालं पाहिजे. आजींचा फोन. गुड मॉर्निंग आजी. गुड मॉर्निंग अमूल्या. बरं, आधीच सॉरी म्हणते तुला. अगं सकाळी सकाळी फोन करून तुझा वेळ घेते ना म्हणून. आजी त्यात काय एवढं, तुम्ही सॉरी काय म्हणताय? ग खरं तर मी आरतीला फोन केला होता पण तिने उचलला नाही. मग म्हटलं मग तुझ्याशी बोलावं. ताई ना, मला वाटतं ताई लेक्चरमध्ये असेल म्हणून फोन नसेल उचलला तिने. बोला ना. काय ग तुम्ही आजकालच्या मुली, हं? अगं लग्न सराई आहे, तयारीला नको लागायला. निवांत कशा काय इतक्या तुम्ही? म्हणजे असं की आता घाई करायला पाहिजे, तयारी करायला पाहिजे, हो की नाही? मी कालच विक्रांत आणि वेदांतला सांगितलं की अमूल्य आणि आरतीची मदत घ्या आणि लग्नाच्या कपड्यांची खरेदी करून टाका. आणि हे बघ, निमंत्रण, हॉल बुकिंग, दागिने, आहेर हे सगळं मी करीन. ऍक्च्युली बरोबर आहे आजी तुमचं. आपण सगळ्यांनी मिळून लवकरात लवकर तयारीला लागायला हवं. नुसतं हो म्हणू नकोस, मागे लाग सगळ्यांच्या. आणि आरतीला सुद्धा सांग. हो. तुला खरं सांगू अमूल्या, आमच्या वेळेला कुणाचं लग्न ठरलं ना की आमचा उत्साह इतका असायचा ना, कपडे खरेदी, दागिने खरेदी, काही विचारू नकोस. बरं ऐक, एक महत्वाचं सांगायचंय तुला. ह्या लग्नाचा सगळा खर्च मी करणार आहे.
त्यामुळे तसं आईला आणि अण्णांना नक्की सांग. आजी नाही 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 नको, तुम्ही म्हणजे तुम्ही नका करू हे सगळं. नाही मग राहू दे. अमूल्या, अण्णांना आणि सुमनला ना मीच सांगते हे सगळं. हा ठीक आहे. आणि हे बघ, ह्या घरची मोठी सून होणार आहेस तू, हो ना? त्यामुळे आता सगळ्या कामांची जबाबदारी घ्यायला शिक. काय ग, कळलं ना? हो हो आजी हो. नुसतं हो आजी म्हणू नकोस, आता कामाला लाग. समजलं ना? हो. चल ठेवते मी फोन, अजून वेळ नाही घेत तुझा. बाय. चला चला सुमन, निघतो आम्ही. हो, हा. तुम्ही दुपारी वेळेवर या जेवायला. अरे हो, आता ते पेशंट किती आहेत त्यानुसार ठरवतो. उशीर होणार असेल तर कळव. आई ना, वेदांच्या आजीचा फोन आला होता. काय म्हणत होत्या? त्या म्हणत होत्या की आपण लग्नाची खरेदी लवकरात लवकर सुरू करूयात. अगो बाई, आता लग्न कधी करायचं ठरवलं यांनी? लवकरात लवकर. अहो, बोलायला हवा त्यांच्याशी. हो हो, नाही बोलूया ना, बोलूया बोलूया. या वयात सुद्धा आजींचा उत्साह अगदी दांडगा आहे. म्हणजे कौतुक वाटलं मला. नाही नाही, पण खरंच खरंच आहे, या अशा आनंदी माणसानंच कायम दीर्घायुष्य लाभतं. हो अण्णा हो, सॉलिड आहेत आजी. हो ना. म्हणजे प्रत्येक घरात ना आजींसारखी एक तरी व्यक्ती असायलाच हवी. आणखीन काय म्हणाल्या ग? हेच की तयारी लवकरात लवकर सुरू करूयात. आणि हा, ते आपल्या घरी येतीलच पुढची बोलणी करायला. अहो, पण साखरपुड्याची बोलणी करायला त्या आल्या होत्या ना. आता लग्नाची बोलणी करायला आपण जायला हवं. हो का? नाही नाही, हरकत नाही, काहीच हरकत नाही. मी एक काम करतो, मी फोन करून बोलून घेतो त्यांच्याशी. अण्णा, पण तुमच्याकडे नंबर आहे आजींचा? हा, मध्ये एकदा आला होता त्यांचा फोन, पण नसेल माझ्याकडे सेव्ह नसेल केलेला. तू पाठव, नंबर पाठव त्यांचा. पाठवते मी. अहो, पाठवायला कशाला हवा? तिला काय वेदांकडच्या सगळ्यांचे नंबर पाठच असतील. आताच सांगेल ती. काय ग? काय गाई. अण्णा, मी पाठवते. बरोबर, ठीक आहे. नंबर पाठव, मी बोलतो त्यांच्याशी. पाठव. हा, चल. नमस्कार गुरुजी. हो, मी बरी आहे. तुम्ही कसे आहात? हो. नाही, मी काय म्हणत होते की आता विक्रांत आणि आरतीचा साखरपुडा झालाय, तर मग लग्नाचा मुहूर्त काढूयात ना. हो, मी त्या दोघांच्या पत्रिका दिल्यात तुम्हाला, तर लवकरात लवकरचा मुहूर्त काढा आणि कळवा मला. वाट बघते मी. हो, ठेवते. अगं, ते मुहूर्त, एक मिनिट. हा, कोणाचं? अच्छा, ज्वेलर. अगं बाई. हॅलो. हां, बोला. नाही, तुम्ही जे डिझाईन्स पाठवली आहेत ना, ती बघितली मी. पण अहो, जरा आजकालच्या मुलींना शोभतील अशा दागिन्यांचे फोटो पाठवा ना. अच्छा अच्छा, पाठवलेत का तुम्ही? नाही नाही, मी बघते आणि तुम्हाला कळवते. हो हो, ओके. थँक्यू. थँक्यू. नूतन, अगं ज्वेलरनी दागिन्याचे फोटो पाठवलेत, ये बघूयात आपण. ये. नाही, नको, तूच बघ. आणि हो, जरा काळजी घे. मला काय झालं? मला आता भीती वाटायला लागली. कसली भीती? नाही, ज्या उत्साहाने आनंदाने तू सगळ्या गोष्टी करतेस ना, त्या उत्साहावर त्या मुलींनी पाणी फिरू नये म्हणजे झालं. अगं, उलट त्या मुली माझा उत्साह वाढवतायत, आनंद वाढवतायत. तुला खरं सांगू का, मला इतकं बरं वाटतंय ना की त्या दोघी जणी माझ्या नातसुना होणार आहेत. म्हणूनच म्हटलं, जप स्वतःला. नाही, तू काय सांगण्याचा प्रयत्न करतेस ना, हे येतंय माझ्या लक्षात. कसं आहे ना नूतन, तू वेदांत आणि विक्रांतला वाऱ्यावर सोडू शकतेस ग, पण मी नाही. तुला त्यांचं मन समजून घेता येत नाहीये, पण मी घेतीये. आणि दुसरी गोष्ट,
हे लग्न आपल्याला शोभेल असंच धूमधडाक्यामध्ये होणार आहे. कसं आहे की मी तुझ्यापेक्षा ना जरा 4 पावसाळे जास्तच बघितलेत. त्यामुळे काय करायचं आणि काय करायचं नाही हे मला चांगलंच कळतं. आणि माझा ना स्वतःवर विश्वास आहे आणि त्या दोन्ही मुलींवर सुद्धा. मला तर वाटतं ना नूतन की आता तूच जरा सबुरीने घ्यायला हवंस. अगं तुझ्या मुलाचं लग्न आहे, जरा आनंदी राहा, तयारी कर. काय सल्ला चांगला आहे, विचार करते. वेळेत आले मी, लगेच घड्याळ नको चेक करूस. हां ठीक आहे. कुठे जायचं? कुठे जायचं म्हणजे? अरे मगाशीच फोनवर बोलणं झालं ना आपलं. ताई आणि विक्रांतच्या लग्नाची खरेदी करायला जायचं. ह्याला वेळ लागेल का? हा म्हणजे सांगता नाहीये का? मी विचार करत होतो की आपण उद्या गेलो असतो ना. वेदांत आपलं ठरलं होतं ना आज. आता आजींना तू उत्तर. नाही नको, जाऊया आजच. ऍक्च्युली मला एक सांगायचं होतं तुला. काय झालं बोल. अरे सकाळी माझा आणि आजींचा फोन झाला. तुला मी फोनवर बोलत होतो हेच सगळं ताई आणि विक्रांतच्या लग्नाच्या तयारीच. वेदांत मला असं वाटतं की आपण हे जे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असल्याचं नाटक करतोय ना ते आजी खूप सिरियसली घेत आहे. तुला माहिती आहे आजी मला काय म्हणाल्या? त्या म्हणाल्या की अमूल्य आता तू या घराची मोठी सून आहेस, तू जबाबदारी घेतली पाहिजेस. वेदांत हे सगळं तोडताना खूप कठीण जाणार आहे. आजींना खूप वाईट वाटेल. मूल्य पण यावर नंतर काहीतरी मार्ग शोधूया. आणि मी तुला आधी सांगितलं होतं ना, मी सांभाळून घेईन. सो डोंट वरी. तर जाऊया शॉपिंगला. बरं मला सांग की तू कपड्यांची शॉपिंग कुठून करतोस? मी माझा एक ठरलेला डिझायनर आहे, मी त्यालाच सांगतो. म्हणजे तू तुझे कपडे नाही निवडत? नाही. वेदांत तू आहे ना बरोबर डिसिजन घेतलायस लग्न न करण्याचा. आता जो मुलगा स्वतःसाठी कपडे नाही निवडू शकत तो मुलगी काय निवडणार आहे? मला अंडर एस्टिमेट करू नकोस. का? तुझा डिसिजन बदललाय का? तू लग्न करणार आहे? चल आपण जाऊया शॉपिंगला. आणि हो हे सगळं एका दिवसातच उरकूया. घ्या इथून सुरुवात आहे. म्हणजे? अरे लग्नाची शॉपिंग खूप कठीण काम असतं, एका दिवसात होत नसतं रे. बरं मी काय म्हणते, आपण ना धरमपेठ किंवा गोकुळपेठेत जाऊया. ओके. हे बरं ऐक, तिथे गेल्यावर ते आजीला सेल्फी पाठवायच्या, लक्षात ठेवा. हो. बरं मला सांग तुला ऑफिसला किती वाजता जायचं? आज दांडी. दांडी? आधी लगीन विक्रांतचं. चला निघूया. चला. कसं चाललंय आद्याच फॅशन वर्ल्ड? मस्त चाललंय. बिझनेस वाढतोय आता हळूहळू. ऍक्च्युली माउथ पब्लिसिटीचा खूप फायदा होतोय. वेदांशी काही बोलणं होतं अधूनमधून. का काय झालं? आहे कुठं तो? आता माहिती नाही. विजय वेदांत सर कुठे आहेत? ते अजून आले नाहीयेत. आले नाहीत म्हणजे आता येणारही नाहीत असंच ना? सर ते मी कसं सांगू सर. काय झालं काका, तुम्ही दादाबद्दल असं का विचारताय? लक्ष नाही तुझ्या भावाचं कामात. तोट्यात चालली कंपनी, तो ऑफिसला येत नाही. तुम्हाला कधी वाटलं नाही विचारो ऑफिसला काय येत नाही म्हणून? या कंपनी बद्दल मला काहीतरी वाटतं म्हणून मी बोलतोय, गैरसमज करून घेऊ नको. नाही काका, इट्स ओके.
नाही, आज किती दिवस झाले हा वेदांत ऑफिसला आलेला नाही. एक सरकारी टेंडर निघालं होतं ते आपण भरलं नाही. का नाही भरलं? सर मला त्यातलं खरंच काही माहित नाहीये. माहिती नाही की माहिती द्यायची नाही असं ठरवलं तुम्ही? मालकीनबाईंनी मला एक काम सोपवलेलं आहे, त्याबरोबर मला काही अधिकार पण दिले. पुन्हा जर असा गोंधळ झाला ना तर मी तुला कामावरून काढून टाकेन विजय. आता तुमचा बॉस काम करत नाही, किमान तुम्ही तरी काम करा. येतो सर. वेदांत वानखेडे, अवघड होणार आहे तुमचं आता.